हत्या त्या ठिकाणी करताय आणि दुर्दैव आहे प्रशासन देखील खुल्या डोळ्यांनी बघतंय. पोलीस देखील प्रशासनाच्या हातचे बावले बनले का हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या बोगस मतदाराला या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी प्रत्येक बूथवर सापडत आहेत. आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो आहे. मूळ जो मतदार आहे तो बाहेरगावी आहे. यांनी त्याचं बनावट आयडी घेऊन या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आज त्याच्यावर आता पोलीस गुन्हा दाखल करत आहे. आमची सूचना आहे त्यांना की फोर्जरी म्हणजे बनावट जर सरकारी कागदपत्राचा त्या ठिकाणी वापर होत असेल तर त्याच्यावर गुन्हा त्याच गांभीर्याने झाला पाहिजे, कॉग्निझेबल ऑफेन्स झाला पाहिजे. पण कुठेतरी पोलीस पण दबावात दिसत आहेत आम्हाला. त्यामुळे आम्ही त्यांना सूचना केली की तुम्ही दबावात न येता कायद्याचं राज्य आहे, तुमच्या अधिकाराने तुम्ही गुन्हा दाखल करा. आणि म्हणून आम्ही हा पूर्ण भाजपाचा जो बनावट मतदानाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा डाव उधळून लावलेला आहे. आज ठिकठिकाणी बूथवर भारतीय जनता पार्टी मतदार नाही, बनावट मतदारांचं मतदान करून घेण्यामध्ये गुंग दिसते. बाहेरगावून बोगस मतदान नोंदवलेले, डुप्लिकेट आयडी घेऊन त्या ठिकाणी आलेले अक्षरशः प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून मतदानाच्या या ठिकाणी लोकशाहीची हत्या करताना दिसत आहेत. माझं चाळीसगावकरांना आव्हान आहे, आपण घरामध्ये बसू नका. आपला अधिकार कुठेतरी बाहेरचे येऊन आपल्या चाळीसगावचं भवितव्य घडवतील का? तुम्ही बाहेर या आणि क्रांती करा. आता काय सांगाल, एकंदरीत उद्या जी मतमोजणी होणार होती ती 21 तारखेपर्यंत त्या ठिकाणी लांबलेली आहे. न्यायालयाने तसे आदेश दिलेले आहे, काय प्रतिक्रिया? कालच देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस कधी रिप्लाय देते त्यांनी रिप्लाय दिला. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इमिजिएट रिप्लाय दिला की न्यायालय चुकीचं आहे, असं होता कामा नये. मला तेव्हाच पाल चुकली होती. म्हटलं इतकं इमिजिएट रिप्लाय देत आहे मुख्यमंत्री महोदय आणि आज त्या माध्यमातून पिटिशन करून घेतलं, न्यायालयाच्या आदेशाने झालं म्हणून प्रोत्साहन केलं. कशासाठी हवा कालावधी? बरोबर आहे का? तर काय तर त्याला टेक्निकल कारण दिलं की 40-45 ठिकाणी जे काही पोटनिवडणूक आहे त्याच्या निवडणुकीवर इफेक्ट होईल म्हणून एकत्र मतमोजणी करा. त्या ठिकाणी आम्ही तात्काळ आमच्या वरिष्ठ पक्षाच्या यांच्याशी बोललोय, पिटिशन दाखल करता येईल का जेणेकरून तात्काळ मतमोजणी झाली पाहिजे. कस्टडीचा विषय आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी असलेले ईव्हीएम ते मग हॅक करायचा विषय येतो विनाकारण. पुढे मग वेगवेगळ्या पद्धतीने डाऊट्स वाढतात. कशासाठी? लोकशाहीच्या या प्रक्रियेला आपण डाऊटफुल करतात. दिलेली निवडणूक आयोगाची पद्धती करता येईल का तो प्रयत्न केला पाहिजे. पण दुर्दैवाने आता त्या न्यायालयाच्या आड त्या ठिकाणी सरकार काम करतं का ही परिस्थिती त्या ठिकाणी याचमुळे वेळ घेतला असं वाटतं. नाही बघा, प्रत्यक्षात कोणी सांगतं सॅटेलाइट ईव्हीएम मॅनेज करणे, कोणी सांगतं ईव्हीएमची बॅटरी तेवढं स्टोरेज राहील का. अनेक प्रश्न आहे ना, कारण की यंत्रणेला सुद्धा माहीत नव्हतं की मतमोजणी इतक्या उशिरा होईल. जर त्याची बॅटरी स्टोरेज जर त्याची कॅपॅसिटी तेवढी नसेल आणि बॅटरी स्टोरेज संपल्यावर मग काय होईल, त्याचं त्या ठिकाणी परत रिचार्ज होईल का, रिस्टार्ट होईल का मशीन, अशा अनेक टेक्निकल इश्यू येतात. सुदैवाने मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. जर बॅटरी डिस्चार्ज झाली, मशीन रिस्टार्ट करायची वेळ आली, याला उद्या या सगळ्या जबाबदार कोण आहे? याला यंत्रणेला पण माहीत नव्हतं ना इतकं ते अचानक आज निर्णय आलेला आहे. त्यामुळे सगळा संभ्रम त्या ठिकाणी आहे. पण आम्ही पहिले 5-5:30 पर्यंत मतदान राजाला मी आवाहन करेल, पहिले आपला हक्क बजावून घेऊ आणि आपण त्या बाबतीमध्ये देखील लढा त्या ठिकाणी. कुठेतरी निवडणूक आयोगाचं प्लॅनिंग चुकतंय असं वाटतं. 100% निवडणूक आयोगाचं प्लॅनिंग राजकीय ढवळाढवळामुळे, पॉलिटिकल इंटरफेरन्समुळे आमची आघाडीची कपचीचा सिम्बॉल देखील डार्क म्हणजे ब्लॅक करून तो छोटा करण्यात आला होता. आम्ही पुन्हा आयोगाकडे अपील केलं आणि पुन्हा गॅझेट करून तो त्या ठिकाणी पूर्ववत सिम्बॉल मिळवला. म्हणजे इतक्या खालच्या पातळीचं राजकारण, सिम्बॉल बदलवणे, बोगस वोटर, बाहेरचे मतदार, म्हणजे चाळीसगावकरांचं भवितव्य बाहेरचे लोक येऊन ठरवतील का? म्हणजे प्रशासकाच्या माध्यमातून निवडणुका लढवायच्या, पण लोकशाही कशासाठी आहे? मग तुम्हाला एवढंच करायचं तर बाबा तुमचे उमेदवार डिक्लेअर करून त्यांना कशाला मतदान तरी घेताय. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा आता चाणाक्ष नागरिक, सजग नागरिक, शिकलेला नागरिक, सुसंस्कृत चाळीसगावकर बाहेर आला पाहिजे आणि या सगळ्या ज्या पद्धतीने दडपशाही सुरू आहे या भाजपच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे. ओके, खरं तर दादा या ठिकाणी बोगस मतदारांचं भांडाफोड आपण केलेला आहे. एकूण किती आपल्या निदर्शनास येऊन गेले आहे? साधारणतः आज सकाळपासून जवळजवळ 300 ते 310 वोटर्स ठिकठिकाणी आयडेंटिफाय केले आहेत. प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत आणले, 2 रुपयाचा अर्ज देऊन बूथवर तक्रारी केलेल्या आहेत. आता पोलीस स्टेशनला प्राथमिक स्वरूपात आम्ही आणलेले आहेत. त्यामुळे आमची त्यांना सूचना आहे की बनावट सरकारी कागदपत्र होतात तर फोर्जरी डॉक्युमेंट तयार केल्याच्या अगेन्स्ट कॉग्निझेबल ऑफेन्स रजिस्टर्ड झाला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही सूचना